संतोष देशमुख यांचं प्रकरण ताजं असताना बीडमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच अशीच एक घटना घडलेली आहे। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात एका 25 वर्षीय तरुणाला 2 दिवस घरात डांबून ठेवत त्याला अमानुष मारहाण केली, त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे। विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे। ही घटना आष्टी तालुक्यातील पिंपरी गावात घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण ज्या व्यक्तीकडे कामाला होता त्याच व्यक्तीने तरुणाला घरात डांबून मारहाण केल्याचा प्रकार घडला। याच मारहाणीत तरुणाचा जीव गेल्याची माहिती समोर आलेली आहे। अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली। मयत बनसोडे मूळचा जालना जिल्ह्याचा रहिवासी आहे, मात्र तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर यांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध सुरू असल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी तरुणाला 2 दिवस घरात डांबून ठेवले। त्याला केलेल्या अमानुष मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे। आरोपी बाबासाहेब क्षीरसागर याच्याकडे विकास कामाला होता। गेल्या 2 दिवसांपूर्वी त्याला बांधून मारहाण केली जात होती। त्याच्या घरच्यांना फोन करून तुमच्या मुलाला घेऊन जा, नाहीतर आम्ही मारून टाकू अशी धमकी दिली होती। धमकी मिळताच घरच्यांनी तात्काळ कडा आरोग्य केंद्र रुग्णालय गाठले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केलेला आहे।